मृत्यूची भीती मोठ्या मोठ्या माणसाला चुकलेली नाही आणि ती येणार अनुभवाला, तर ती करूया, अनुभवून बघूया. त्यातनं कदाचित आपल्या स्वभावात बदल होतो. मी चांगला आणि म्हातारा हे खरे विरुद्धार्थी शब्द नाही आहेत. मी चांगला म्हातारा होऊच शकतो. कशात निघत काहीच नाही. सर तुम्ही खूप प्रश्न विचारता एका प्रश्नात. मला अनपॅकिंग आणि डिसएम्बिग्युएशन यांची गरज आहे. किंवा म्हातारपण होणं आणि ही प्रक्रिया आहे, हा प्रसंग नाहीये. मृत्यूचा विचार चांगली गोष्ट आहे, त्याची तयारी करा, त्याने त्रास नको व्हायला. चुकीला घाबरणं ही वयाबरोबर होत जाणारी ऑर्गॅनिक चूक आहे किंवा मिस्टेक आहे. ते चुकीला घाबरूया नको, एवढा आपण कॉन्शियस कंट्रोल ठेवूया. खरं म्हणजे स्वतःतल्या चुका बघणं आणि दुरुस्त करणं हा सगळ्या उपचाराचा गाभा आहे. पण तिथपर्यंत, त्या स्टेशनापर्यंत पोहोचायला वेळ लागतो. वळसे खूप असतात. तुम्हाला जेवढा मोडून बघायचा आहे नियम तेवढा मोडून बघा, रडू नका. तुम्हाला काहीतरी होत असणार आहे हे खरं आहे, म्हणून मी सारख्या तपासण्या करू नाही. कधीतरी तुम्हाला कंटाळा येतो, पत्र लिहा. अहो गेलेल्या माणसाला सुद्धा लिहा की द्यायचंय कुठं त्याला जाऊन, मलाच द्यायचंय. मग आपण त्याच्यावर संवाद करू. एरिक्सननी सांगितल्याप्रमाणे मला खुटखुटीत म्हातारा व्हायचंय का कटकटी म्हातारा व्हायचंय. तुमचं दरवेळेला नुसत्या वागण्याकडे लक्ष देऊन नाही चालणार आहे, त्याच्या मागची भावना आणि विचार काय आहे याचं सगळं पाहिलं पाहिजे. इथे हिशोब पण आहे. सगळ्या ठिकाणी स्पष्ट बोलणं चांगलंही नाही, नुकसानही होतं. मला असं वाटतं की काम आणि छंद एक होणं ही खरं तर मज्जा आहे. तर आपली क्षमता कमी होत जाते. रस सगळे आहेतच, त्यांचा आस्वाद घेण्याची आपली क्षमता कमी होते. हे मला वाटतं की हे म्हणजे वय होणं. तर असं होणार नाही की बघा ना मला दोघंही छळतायत, यांनी तुम्ही दोघांनाही सिग्नल देताय की मी आगतिक आहे आणि माझं ना वरच्या पिढीविषयी काही चालतंय त्यांच्या पुढे किंवा धाकट्या पिढी पुढे म्हणून माझं काही चालत आहे. चौकटीत बघितल्याशिवाय तुम्हाला माणूस कळत नाही. सगळ्यामध्ये विरघळून जाण्याची तयारी हळूहळू करत राहणं हे मी चांगली अवस्था समजतो. की इतरांकडून शिकण्या इतका नम्रपणा आपल्यामध्ये यायला हवा, हा बदल घडावा अशी आपण प्रार्थना करू सगळेच जण. नमस्कार. जगण्यातील काहीच्या एका नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा आपला एपिसोड खास आहे आणि खरंच खूप खास आहे. याचं कारण का हे मी तुम्हाला सांगतो. आपल्या मेडिकल रिलेटेड एपिसोडमध्ये आपण शारीरिक आजार यावरती सातत्याने एपिसोड करत आहोत आणि त्या सर्व एपिसोडला आपल्या सर्वांच्या नवीन नवीन सूचना आणि नवीन भरपूर अभिप्राय येत आहेत. त्यातीलच काही लोकांचे अभिप्राय म्हणजे आपल्या जी लिस्ट आहे आपल्या व्ह्युअर्सची, त्यामध्ये 50च्या पुढचे आपले खूप जास्त प्रेक्षक आहेत आणि त्यांचे आम्हाला वारंवार काही विषयांवरती प्रश्न येत असतात. त्यातलाच एक प्रश्नाविषयी आम्ही त्यानंतर बराच विचार केल्यानंतर आजचा एपिसोडचा प्लॅन केला. मानसिक आजार हा बऱ्याचदा घटक कित्येकदा दुर्लक्षित राहिला जातो किंवा कित्येकदा लोकांना त्याच्याविषयी अपुरं ज्ञान असतं आणि वयाच्या विविध टप्प्यांवरती ह्या मानसिक आजारांवरती लोकांचे प्रश्न असतात आणि त्याविषयी त्यांना त्याची उत्तरे सापडतात. तर आपल्या प्रेक्षकांचा जे प्रश्न आला होता त्यात मुख्यतः असा प्रश्न होता की वय वाढत जातं, माणसाची रिटायरमेंट होते, ज्याला आपण वृद्धत्वाकडचा प्रवास सुरू होतो असं म्हणतो, त्यावेळेला बऱ्याचदा काय करायचं, म्हणजे माझा वेळ आता जात नाही, मला पहिल्यासारखं कित्येक गोष्टींमध्ये रस वाटत नाही, आजारपणं मागे लागली आहेत, सोबतीबरोबरचे आहेत ते जगातून एक एक करून जात आहेत किंवा एकंदरीतच आयुष्याविषयी निरुत्साह वाटतोय, असा हा वयाचा टप्पा आहे. असे अनेक प्रश्न त्यातून निघत गेले आणि ह्यासाठी आजचा हा खास एपिसोड करण्याचं आम्ही ठरवलं. आणि ह्या एपिसोडसाठी कुणाशी बोलायचं, तर एक अतिशय छान डॉक्टर आम्हाला यासाठी आमची ह्या निमित्ताने भेट झाली आणि त्यानंतर आमची ह्या निमित्ताने जी 2-3दा चर्चा झाली त्यातून ह्या गोष्टीला किती कंगोरे आहेत आणि ह्याच्यावर किती वेगवेगळ्या पद्धतीने विचार केला जाऊ शकतो. एपिसोड दरम्यान जे आम्ही बोलू त्यामधून ह्या विषयाला कुठलं उत्तरच मिळेल असं नाहीये. प्रत्येकाने आपापलं उत्तर शेवटी शोधायचं असतं. पण अनेक चर्चांमधून आपल्यासाठी ह्यातून काहीही माहिती मिळाली आणि त्याचा वापर होऊन आपलं आयुष्य सुकर करण्यासाठी हा एपिसोड तुम्हाला
जर कारणीभूत ठरला तर हे आम्ही नक्कीच या कार्यक्रमाचं यश समजू. डॉक्टर वासुदेव परळीकर सर हे गेले 40 वर्षाहून जास्त काळ पुण्यामध्ये एक सायकॅट्रिस्ट म्हणून कार्यरत आहेत. वयाच्या 70च्या टप्प्यावर असतानाही सर आज खूप जास्त ॲक्टिव्ह आहेत. अजूनही खूप जास्त पद्धतीने त्यांच्या ज्ञानाचा उपयोग त्यांच्या अनेक पेशंटला उपयोग होत आहे. आणि आजचे आपले गेस्ट तेच असतील, तर आपण सरांशी या विषयावरती बोलून चर्चा करूयात. तर नमस्कार सर, आमच्या जगण्यातील काहीवर तुमचं मनापासून स्वागत. नमस्ते, धन्यवाद. आजचा आपला हा जो विषय म्हणजे आपण याविषयी बरेच चर्चा केली, त्यावरून ह्याला खूप जास्त कंगोऱ्यात असतं तेव्हा बोलताना लक्षात आलं. तर पहिलाच आमच्या लोकांचा वाचकांचा प्रश्न आहे की आपलं वय व्हायला लागलं आहे असं केव्हा समजायचं आणि त्यासाठी आधीपासूनच तयारी करायला लागते का? अवघड आहे प्रश्न खरं म्हणजे, किंवा अवघड नसला तरी अवघड करून सांगण्याशिवाय तुम्ही ऑथॉरिटी असं वाटत नाही. म्हणजे मी कुठेतरी सायकेट्री शिकताना असं शिकतो की वयाच्या 30व्या वर्षानंतर मेंदूतले रोज 1000 पेशी मरत असतात, पण त्या इतक्या अब्जावधी पेशी असतात की तुम्हाला आता बुद्धी तुमची कमी झाली हे लक्षात येईपर्यंत 60 उजाडते. म्हणून ते 60 बुद्धी नाठी वगैरे म्हणायचे, असं असलं पाहिजे. तर मला वाटतं की पेशी कमी होणं आणि वय होणं मेंदूच्या पेशी हे एक आपण सहज धरून चाललेलं गृहीतक आहे. पण खरं म्हणजे मेंदूलाही सगळं खूप जास्त लक्ष देण्यापेक्षा सगळ्या शरीराकडे लक्ष दिलं तर ते जास्त चांगलं आहे. की शरीर आणि मन दोन्हीकडे जे बदल होत आहेत, म्हणजे आधी अनडिफरन्शिएटेड मॅट्रिक्स असतो आपण, त्यातनं डिफरन्सिएशन होतं, मग त्याच्यानंतर डेव्हलपमेंट होते आणि त्याच्यानंतर डिफरन्सिएशनची प्रक्रिया सुरू होते आणि हळूहळू परत आपण अनडिफरन्शिएटेड गोष्टींकडे जातो. म्हणजे मग चव कमी होते, ऐकू यायचे संवेदना तीव्रता ह्या कमी होतात, किंवा दिसायला कमी होतं, स्पर्शातली ॲक्युइटी कमी होते. एकूणच असं म्हणता येईल की आयुष्य आजूबाजूचं सगळं वातावरण आणि पृथ्वी तशीच असली तरी आपली त्यातला रस घेण्याची क्षमता कमी होत जाते. ते म्हणतात ना, सौंदर्य भरल्या जगास बघुनी हा प्रश्न चित्ती उठे, जीवाने जगी काय कार्य करणे श्लोकात नाही कुठे. बाकी सगळं चालू जरी असलं, डोळ्यांनी बघणे, ध्वनी परिसणे इत्यादी सर्व क्रिया आताही घडती, उपाधी चुकल्या नाहीत जीवासया. जेव्हा जीव थकोनी पाहत परी, विश्रांतीही घ्यावया, नाही झोप सुखे अहो हरपली, ही ईश्वराची दया. आणि त्याच्यानंतर ती पंचलाईन आहे. तर आपली क्षमता कमी होत जाते, रस सगळे आहेतच, त्यांचा आस्वाद घेण्याची आपली क्षमता कमी होते. हे मला वाटतं की हे म्हणजे वय होणं किंवा म्हातारपण होणं. आणि ही प्रक्रिया आहे, हा प्रसंग नाही आहे. कालपर्यंत मी 59 वर्ष 11 महिने 29 दिवस मी चांगला होतो आणि आता 60व्या वर्षी एकदम मी म्हातारा झालो. मी चांगला आणि म्हातारा हे खरे विरुद्धार्थी शब्द नाही आहेत. मी चांगला म्हातारा होऊच शकतो, त्याच्यासाठीच आपण आज गप्पा मारायचं ठरवलंय. तर ही प्रक्रिया आहे, ही उलगडत जाते. आणि ही उलगडताना आपण जितकं आधीपासून शिकत आलोय तसेच जर वागत राहिलो, नैसर्गिकरित्या इव्हॉल्व्ह होत राहिलो, तर ह्याच्यामध्ये काही चुकीचं होणार नाही. बरोबर, असं मला वाटतं. आणि ह्याच अनुषंगाने एक दुसरा प्रश्न आहे की वृद्धावस्थेतील म्हणता येईल किंवा इतर कोणत्याही टप्प्यावर म्हणता येईल, एकटेपणा आणि एकाकीपणा हे दोन शब्द सारखे आहेत का? नाही, खरं म्हणजे एकटेपणा हा फिजिकल समजला गेलाय जास्त, की आजूबाजूला कोणी नाही आहे आणि तुम्हाला किंवा तुम्हाला कोठडीत ठेवलंय किंवा तुम्ही बेटावर एकटे सापडलाय वगैरे. पण एकाकीपणा म्हणजे आजूबाजूला आहेत माणसं पण तुम्हाला एकटं वाटतं, असा एकाकीपणा आहे. आणि मला वाटतं की तो जेव्हा कोणी आपल्याला समजून घेत नाही, आपलं अनुभव शेअर करीत नाही, तेव्हा एकाकीपणा आला असं आपण म्हणतो. मला विचाराल तर आपण मनातलं सगळं बोलायचं बंद करतो, हे त्या माणसाने विचारात ठेवलं
तर त्याला एकाकीपणाचा अनुभव कमी येईल. त्यानं जर अशा जागा जपल्या, निर्माण केल्या की जिथे मी सगळं बोलू शकतो, तर त्याला नक्की एकाकीपणा हा भेडसावणार नाही. काही प्रमाणात तो अनुभवाला येणं हे वय होण्याचा आणि कोमेजण्याच्या मार्गावरचा एक टप्पा आहे. अच्छा. त्या क्षणी आमचे एक आजोबा आहेत प्रेक्षक, त्यांचा हा प्रश्न आलाय की आता एकटेपणा हा जर शब्द आपण वापरला तर त्याचे 3 उपप्रश्न आहेत. त्यातला एक पहिला प्रश्न असे की आता मी रिटायर होऊन 5 वर्ष झाली आहेत आणि आता मला घरी बसून वेळ जात नाही, तर काय करावं? कारण बायकोचा घरकामात छान वेळ जातो, ती गेले 50 वर्ष जे करते तीच अजून तिचं चालू आहे. आणि तिसरी गोष्ट, जे समवयस्क मित्र आहेत त्यांचे वेगवेगळे आजार चालू आहेत, त्यातील काही जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे, त्यामुळे जोडीदार असं कोणी राहिलं नाही आता मला. तर आता हा टप्पा मी कसा त्याच्याकडे कसं पाहावं आणि आता पुढचं उर्वरित आयुष्य जगताना काय स्वतःकडे पाहून जगावं? मला वाटतं त्यातल्या प्रत्येक उपप्रश्नाकडे आपण वेगळं वेगळं जाऊया. जसं की गात्र थकत चालली आहेत आणि हळूहळू मला कान रजेवर गेलेत आणि असं म्हणतात ना गमतीनी, किंवा आता डोळे पण हळूहळू रजेवर जातील. ते म्हणजे गमती विनोदानी आपल्या वय होण्याकडे बघणं आणि आपली वाटचाल कशी चालली आहे ते बघणं, ह्याकडे आपण कुठल्या भावनेने बघतो हे महत्वाचं आहे. त्यामुळे त्याची जर आधीपासून मानसिक तयारीच नसेल ठेवली आणि जर माझी अशी अपेक्षा असेल की पुढच्या वर्षी मी अजून बलवान होईन, मी अजून माझं वजन वाढेल किंवा स्नायू वाढतील, तर ते थोडंसं तसं व्हावं, चांगलं आहे. तुम्ही प्रयत्न जेवढा कराल तेवढं होईल. अशक्य गोष्टी काहीच नाहीत. पण आपण सर्वसामान्य माणसं धरून चाललं तर ह्या प्रक्रियेची तयारी करत राहणं हळूहळू, हा त्याचा पहिला भाग आहे. दुसरा भाग तुम्ही म्हणालात की बायको घरात काम करत आहे, ती करत आली तेच करत आहे आणि त्यामुळे ती मजेत आहे आणि मी मात्र रिकामा बसलो ना, आता मला कंटाळा येतो 5 वर्ष झाल्यावर रिटायर होऊन. त्याच्यामध्ये खूप गृहीतक आहेत की आता बायको मजेत आहे असं मी म्हटलं तर मी म्हणेन थांबा, मुलाचं लग्न होऊ द्या, मुलगी सासरी जाऊ द्या, मग बघा बायको किती मजा राहते, हो की नाही? जेव्हा ती करते ते काम, त्याच्यापासून तिला दूर काढलं तर तिलाही तोच संघर्ष अनुभवायला लागणार आहे जो तुम्ही अनुभवताय आज. त्यामुळे असं फार वेगळं काही नाही आहे. उलट ती जर कामात बिझी आहे तर आपण तिला मदत करायला गेलो आणि तिनं ते चालवून घेतलं तर तुमचा एकाकीपणा कमी होऊ शकतो. नाहीतर ती म्हणेल नको, तू आलास की लुडबुड होते, तू जा निघून. तर मग तुम्हाला एकाकीपणाला वेगळी उत्तरं शोधावी लागतील. दुसरी गोष्ट, आपण म्हणालो की बायको मजेत आहे आणि तिचं तेच चालू आहे आणि त्याविषयी आपण बोललो. तसं तुम्ही रिटायरमेंट झाल्यावर 5 वर्ष चांगले होतात की हो. आता 5 वर्षांनी तुम्हाला जाणवतंय, म्हणजे 5 वर्ष तुम्ही काहीतरी करत होतात मजा, तर ती काय करीत होतात हे ओळखायलाच खरं खूप वेळ लागतो की मला काय आवडतं, मला काय आवडत नाही आणि त्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे, काय चालण्यासारखं आहे, काय नाही. काही जणांनी रिटायरमेंट नंतर शेअर ट्रेडिंग चालू केलं आणि फसले आणि मग त्याचा फटका बसून एकदम डिप्रेशनच आलं. अशी उदाहरणं पण मी पाहिली आहेत. तर तुम्ही जे कराल त्याच्यामध्ये आपण परत अप्रेंटिस आहोत किंवा लहान आहोत याचं भान नाही सोडू. ह्याचं एक फार चांगलं उदाहरण मी पाहिलं माझ्या नात्यामध्ये. ते गृहस्थ स्वतः सरकारी नोकरी करीत असताना वकील झाले आणि ते नोकरी संपल्यानंतर ते आमच्या नात्यातल्या, जवळच्या नात्यातल्या तरुण वकिलांकडे, त्याचं काम चांगलं होतं आणि हे चांगलं होतं, हे म्हणलं नाही मला तुझ्याकडे ज्युनियरशिप करायची. त्यामुळे त्यांनी आपल्या मागच्या पिढीतल्या माणसाकडे ज्युनियरचं काम केलं, अनेक वर्ष केलं आणि त्या डिग्निटीनं केलं आणि त्याच्यात कमीपणा घ्यायला त्यांना काही वाटलं नाही. ह्याला मी तपश्चर्या म्हणतो. ही तपश्चर्या जर असेल तर तुम्हाला नको एकाकी वाटायला. हे पहिला आणि दुसरा भाग झाला. आणि शेवटचा भाग काय होता तुम्ही म्हणालात? बरोबरचे समवयस्क मित्र. ते निघून चाललेत. याचं खरं म्हणजे
याचं उत्तर कोणी समाधानकारक देऊ शकेल तर आपण एक फिलॉसॉफीतले तज्ञ पण बोलवले पाहिजेत. एकटं मगाशी पण आपण जसं बोललो की हे पोश्चर घेऊन एखाद्याने बसावं आणि मी वक्ता म्हणून किंवा तज्ञ म्हणून सांगावं असा हा विषय नाही आहे. हा विषय मानसिक, हा विषय हा सगळ्यांनी कॉन्ट्रीब्यूट करण्याचा आहे. आणि वेद जसे अपौरुषेय आहेत तसं हे प्रत्येकाने सांगितलेल्या गोष्टी, उपाय, विचारलेले प्रश्न ह्यांचं संकलन करत राहिलं पाहिजे. त्याचं कायम परिशीलन हा शब्द बरोबर असेल बहुतेक, असं करत राहिलं पाहिजे. आणि त्यातनं जे विजडम तयार होत राहील त्याचा तुमच्या पिढीला उपयोग व्हायला पाहिजे. आणि जशी पिढी बदलेल, पुढची पिढी म्हातारी होईल तेव्हा त्यांच्यासाठीचे नियम वेगळे असतील कदाचित. नियम हा शब्द पण जरासा आउट ऑफ कॉन्टेक्स्टच आहे. नियम म्हणजे रूल्स, लॉज हे स्ट्रक्चर्स ऑफ सोसायटी मधून येतात. पण संकेत म्हणूया आपण, रूढी परंपरा तयार होतात त्यातनं. पण संकेत सांभाळणं, एटिकेट हा शब्द अधिक सॉफ्ट आहे. आणि ह्याच्यावरून ठरतं की तुम्ही किती तुमच्या चौकटीमध्ये, संदर्भांमध्ये एकजीव झालायत आणि किती उठून उभे राहायला बघताय. तुम्ही सगळ्यामध्ये विरघळून जाण्याची तयारी हळूहळू करत राहणं हे मी चांगली अवस्था समजतो. की हळूहळू बॅकग्राऊंडला जायची तयारी ठेवणं, मदत करण्याचा रोल घेणं, पुढच्या पिढीला सुद्धा, बायकोला सुद्धा. ह्याच्यामध्ये मला वाटतं की ह्या एकाकीपणा टाळणं, वय झाल्यानंतर दुःख टाळणं, ह्याच्या उत्तरं असली पाहिजेत की आपल्या स्टेटस पासून आपण दूर व्हायला तयार झालोय का. तर त्याच अनुषंगाने पुढचं प्रश्न एक जणांनी त्याच विचारलाय की तरुणपणी कामाच्या रगाड्यात मी काम करत राहिलो, त्यावेळी छंद जोपासणे हा विषय ऐकत होतो पण त्याविषयी कधी गांभीर्याने घेतलं गेलं नाही. तर आता त्याचा पश्चाताप होतोय. तर आता मला काही जमू शकेल का हे करायला? जर कामात तुम्ही रमत होतात तर काम आणि छंद हे एक झाले माझ्यासाठी असं म्हणून तुम्ही खूप नशीबवान होता असं का बघू नये त्याच्याकडे. मला असं वाटतं की काम आणि छंद एक होणं ही खरं तर मज्जा आहे. आणि हे सायकोसोमॅटिक आहे. हे बॉडीला कळतं की तुम्ही हे करिअर म्हणून करताय की छंद म्हणून करताय. त्यामुळे तुम्हाला जे करावं असं वाटतं ते तुम्ही करत राहिलात. इट्स नेव्हर टू लेट. रसेलच्या निबंधामध्ये आहे, दगड गोळा करणं, पिसं गोळा करणं हे पण छंद असू शकतात. किंवा माणसांचे स्वभाव निरखणं हा पण एक उत्तम छंद आहे. त्याच्यावरती तुम्ही टिप्पण करू शकाल आणि मग त्याचं काहीतरी होईल, पुढे ब्लॉग होईल, संवाद होईल. नवीन माध्यमांनी आपल्याला खूप मजा उपलब्ध करून दिली आहे किंवा हे शक्यतांची दारं उघडली आहेत. पण ते ह्या पिढीला आपल्याला आत्ता ठाऊक नसतात. मी तुम्हाला माझ्यात नाही धरत, माझ्या पिढीतल्या लोकांना ठाऊक असतील असं नाही. ते तयारी ठेवली आणि लहानपण घेतलं तर ते सापडायला हवं असं मला वाटतं. चुकीला घाबरणं ही वयाबरोबर होत जाणारी ऑर्गॅनिक चूक आहे किंवा मिस्टेक आहे. ते चुकीला घाबरूया नको, एवढा आपण कॉन्शियस कंट्रोल ठेवूया तर आपण तशा अर्थाने म्हातारे होत नाही. लहान मूल पडलं तर फार रडत बसत नाही, उठतं आणि परत हे करायला लागतं. आपण रिॲक्शन दिली तर ते जास्त त्याच्यात अडकतं. तसं चुकलं तर ठीक आहे, तेवढ्या वेळेपुरतं रडू दे, आरडाओरडा करू दे, खट्टू होऊ दे, पण परत करणं हे मला वाटतं की खूप चांगली गोष्ट आहे. एक जणांचा असा प्रश्न आला की मी रिकामा बसून असतो त्यामुळे सतत मृत्यूचा विचार डोक्यामध्ये त्रास देत असतो आणि मग सतत सारखं काहीतरी शारीरिक होतंय असं वाटत राहतं आणि त्या अनुषंगाने मग सारखे दवाखाने तपासणे हे चक्र सुरू झालंय. कशात निघत काहीच नाही. सर तुम्ही खूप प्रश्न विचारता एका प्रश्नात. मला अनपॅकिंग आणि डिसएम्बिग्युएशन यांची गरज आहे. आपण हळूहळू जाऊया. रिकामा बसून मृत्यूचा विचार त्रास देतो. मृत्यूचा विचार चांगली गोष्ट आहे, त्याची तयारी करा, त्याने त्रास नको व्हायला. ओके, आपण जाणार आहे तर माहितीच आहे आपल्याला. तर मग त्या मार्क एप्स्टीनने सांगितलं त्याच्या पुस्तकात ॲडव्हाइस नॉट गिव्हन, आपण केव्हा आणि कसे मरणार एवढं आपल्याला ठाऊक नसतं, एवढं नक्की.
त्याच्यातच त्यांनी सांगितलं त्या धर्मगुरूला बघायला अमेरिकन मुलगा मुलगी येतात, त्याच्यापाशी 2-3 महिने राहतात आणि त्याच काळामध्ये तो गुरु आजारी पडतो आणि यांच्या समोरच तो मरतो. आणि तो मरताना वेदना, विव्हळणं, आरडाओरडा, नको हे नको, मला नाही सहन होत, असं चालू असतं, आक्रोश. तर ती मैत्रीण म्हणते आपल्या मित्राला, अरे हा कुठला गुरु, आपण तर फसलो, हा पण साध्याच माणसासारखा निघाला. तर हा मित्र ऑथर तिला म्हणतो की मला नाही असं वाटत, मला वाटतं की हा मोकळा आहे, ह्यानं आपल्या मोठेपणाचं आणि गुरुपणाचं ओझं बाळगलं नाही, ते तो सोडून देऊ शकला. आणि मी सामान्य माणसाचं शरीर आहे, त्याला जे होणार आहे ते मला होणार आहे. आमचे एक मोठे सर होते, त्यांना वर्गामध्ये शिकवताना फिट आली. आम्ही सगळेजण अवाक झालो. तेव्हा आम्ही MBBS अंडर ग्रॅज्युएट होतो, आम्हाला काहीच येत नव्हतं. पण लगेच डॉक्टर आले, त्यांचं हे झालं, इलाज झाला. आम्हाला वाटलं दुसऱ्या दिवशी सर नाही येणार. ते नेहमीसारखे 8 वाजता सकाळी चकचकीत हजर होते आणि त्यांनी अतिशय ते जे सांगितलं उच्च कोटीचं, ते मी विसरलोच नाही. त्यांनी म्हणाले, काल जे घडलं त्याविषयी मला खेद वाटतो, पण मानवी शरीराला जे काही होऊ शकतं ते सगळं मलाही होऊ शकतं. चला आपण आजचा क्लास सुरू करू, आजचा विषय अमुक तमुक. किती छान आहे. तर असं तयारी असणं हे मला मोलाचं वाटतं. 100 घाव घालून दागिना घडवायचा आहे मला, 1 घाव 2 तुकडे नाही करायचे, असं भान ठेवलं तर मग म्हातारपणात पण आनंदाची ठिकाणं राहतील. रिटायर झाल्यानंतर कशात तरी छोटा आनंद येईल. कोणाला कोडी सोडवायला आवडेल, कोणाला घर झाडून घ्यायला आवडेल, कोणाला बागेतलं स्वच्छ करायला आवडेल. ही सगळी मी जिवंत माणसं सांगतोय माझ्या आजूबाजूची, की त्यांनी असे स्वतः शोधलेले मार्ग आहेत आणि ते चांगले 80-85 वर्षाचे, आणि त्यांना नाही एकटेपणा जाणवत कधी, एकाकीपणा जाणवत. त्याचं तर पुढचं अजून एक बोलू दे मला. कोविडने आपल्याला हे खूप शिकवलं हो. कोविडने कधी नाही ते तुम्हाला मृत्यूच्या शक्यतेवर विचार करायला लावलं. हे किती छान झालं. म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर वगैरे मध्ये जे शिकवतात की फोर शॉर्टन फ्युचर, मला भविष्य फार उरलंच नाही असं वाटणं, त्या सगळ्याचा अनुभव आपण सगळ्यांनी तेव्हा घेतला. तेव्हा माझ्याकडे 80 वर्षाचे आजोबा आले आणि म्हणले, अहो मला फिरू द्या की कंपाऊंड मध्ये, मला झाला कोविड तरी चालेल, माझं झालंय जगून. त्यांना सांगितलं, हो इतरांचं पण बघायला पाहिजे, आपण गेल्यानंतर काय, त्यांचं काय, त्यांना कशाला पसरवताय, म्हणून बसा. तर 20-25 वर्षाची मुलं आली तर ती जास्त अँक्शस असायची, टेन्स असायचे. त्यांना पुढची 80 वर्ष ही जर मी मेलो तर ह्या 3 महिन्याच्या शक्यतेत बसवायची आहेत. वेळेस 80 वर्षाच्या माणसाला पुढची 5च वर्ष बसवायची होती 3 महिन्यात. त्यामुळे त्याचं काम सोपं होतं, त्याची जीवन जगून झालं होतं, त्याची विंगेत जायची वेळ जवळ आली, त्यामुळे तो समाधानी होता. वेळेस ज्यांना आत्ता विंगेतनं प्रवेश केलाय स्टेजवर, त्यांना टेन्शन होतं, माझी खेळी कशी होते. 100 झाल्यावर कोणी बॅट आडवी फिरवतं, 20-25 वर असताना कॉशियसलीच खेळतात. आणि त्याचा जो पुढचा वाक्याचा होता की मग सारखं मला काहीतरी होतंय असं वाटत राहतं आणि तपासण्या केल्या जातात. हा, ते आता कुठे थांबायचं आणि कधी आणि किती हे तुमच्या डॉक्टरांच्या, विश्वासातल्या डॉक्टरांच्या आणि कुटुंबाच्या बरोबरच्या सहमतीने ठरवावं असं मी सल्ला देतो. तोच बरोबर आहे असं माझा दावा नाही. पण किती तपासण्या कराव्या याला मर्यादा नाही. तुम्हाला काहीतरी होत असणार आहे हे खरं आहे, म्हणून मी सारख्या तपासण्या करू नाही, कधीतरी तुम्हाला कंटाळा येतो. तसं वय झालं की त्या माणसांना स्वतःला पण कंटाळा येतो. जशी सारखं शोधणारी माणसं आहेत त्याच्यापेक्षा खूप जास्त माणसं अशी आहेत की हा आता थोडंसं दुखतंय मला, पण राहू दे, आता काही तपासणी करायची गरज नाही. मग आपल्याला दुसऱ्या पिढीतल्या माणसांना सांगायला लागतं, अहो काका, अहो बाबा, अहो आई, असं नाही आहे, तुम्ही महत्वाचे आहात, हे दुर्लक्ष करू नका, चला बरं आधी तपासून घ्या. निघालं काही की पहिला रिस्पॉन्स असतो, मला काही ऑपरेशन वगैरे करू नका, मला जाऊ द्या. अशी लोक खूप असतात. आणि ज्यांना वाटते भीती त्यांनी घ्यावं जेवढं जमेल तेवढं तपासून, अशा मताचा मी आहे. माझ्या सायकियाट्रीतली औषधं देऊन आणि समजूत घालून जेवढं बरं वाटणार आहे त्याच्यापेक्षा जास्त बरं हे त्यातल्या स्पेशलिस्टनं बघून सांगितलं
की काका काही नाहीये, नका घाबरू, जा घरी, तर ते ऐकतात. त्यांना ECG नाही काढायला लागत. त्यांचा विश्वास आहे का त्या डॉक्टरवर हे बघायला पाहिजे. बरोबर. आणि हे मला वाटतं प्रत्येकाने तपासलं पाहिजे की माझ्यासाठी चांगला डॉक्टर कोणता, तर ज्याच्या केअर खाली असताना मी संपलो तरी मला चालेल. पण मला तेच मुळात ऍक्सेप्ट नसतं करायचं. मला वाटत असतं की मी आता मॉडर्न खूप मेडिसिन पुढे गेलंय आणि मला मरायलाच नाही द्यायला पाहिजे. मला कायम असं जे झालंय त्याला कुठेतरी इंडिव्हिज्युअल लेव्हलला नाही करता येत. मास लेव्हलला हे बरोबर आहे आणि हे व्हायला पाहिजे. त्याशिवाय वैद्यकाची प्रगती होत नाही. तुमची आयुर्मर्यादा 30 वरून वाढून 80 वर जात नाही पब्लिकची. पण प्रत्येकाने हा विचार करून स्वतः ठरवावं. म्हणजे दुसऱ्याला दोष मी देत नाही ना, हा विचार मनात ठेवावा. अगदी. बाकी अभिनिवेश हा क्लेश आहेच, पतंजलीने सांगितलेला 5वा. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हा पंचक्लेश. मृत्यूची भीती मोठ्या मोठ्या माणसाला चुकलेली नाही आणि ती येणार अनुभवाला, तर ती करूया, अनुभवून बघूया. त्यातनं कदाचित आपल्या स्वभावात बदल होतो. आपल्याला जाणवतं की हो, मी मरू शकतो की, खरंच आहे. आणि मग कदाचित भीती कमी होते. नाही, फार मोठा विषय होता. म्हणजे वयाच्या कुठल्याही टप्प्यावरती प्रत्येकाने प्रश्नच. आपण किती नशीबवान आहोत की आपल्यापेक्षा लहान वयाच्या कितीतरी माणसांना गंभीर आजार होतात, ते जातात. आपण इथपर्यंत आलो. तुम्ही कसे बघताय हे महत्वाचं. बरोबर. ह्याचा अर्थ तक्रारीकडे दुर्लक्ष करा असं नाही. पण तुमच्या फॅमिली डॉक्टरांनी जर सांगितलं की दादा राहू द्या, नका करू तपासणी, बघू पुढे, मला वाटतं आता नको. मी काल माझ्या कार्डिओलॉजिस्टचं ऐकलं, ते म्हणले तुझं काही ECG काढायची गरज नाही, छान आहेस तुझा. ऐकावं त्यांचं. एक जणांचा असाच प्रश्न आहे की घरच्यांची तक्रार असते की सध्या, म्हणजे घरचे दुसऱ्यांना सांगताना ऐकलं त्यांनी की आजकाल हे बोलत नाहीत अजिबात, घरामध्ये बसून नुसतेच शांत बसून राहिलेले असतात सारखे. त्यांना असं म्हणण्यामागे काय फायदा होत आहे बघायला पाहिजे. कारण हे बोलू देतात का त्यांना, असं त्यांना विचारलं पाहिजे. पण असे विरोधी प्रश्न विचारलेले बहुतेक लोकांना आवडत नाहीत. खरं म्हणजे स्वतःतल्या चुका बघणं आणि दुरुस्त करणं हा सगळ्या उपचाराचा गाभा आहे. पण तिथपर्यंत, त्या स्टेशनापर्यंत पोहोचायला वेळ लागतो, वळसे खूप असतात. त्यामुळे मधले जरा एंटरटेन करूया, विचारूया की का शांत बसता काका तुम्ही, मग काय करता मनातल्या मनात, येईल का लिहिता तुम्हाला, शेअर कराल का थोडं, फक्त मलाच द्या, घरच्यांना देऊ नका, किंवा पत्र लिहा. अहो गेलेल्या माणसाला सुद्धा लिहा की, द्यायचंय कुठं त्याला जाऊन, मलाच द्यायचंय, मग आपण त्याच्यावर संवाद करू. घरच्यांना पत्र लिहा आणि माझ्याकडे घेऊन या, आपण संवाद करू. त्यातनं खूपदा बरं वाटतं, कळतं की मला काय होतंय आणि मी का शांत झालोय, किंवा मला बोलायचं नाहीये तर का नाही बोलायचंय. आणि कधी कधी त्यांचं बरोबर असतं नाही बोलायचं, आपण त्याच्या मागे लागू नये. एवढं नक्की बघावं की त्याच्यात गंभीर काही नाही ना, ते घर सोडूनच जायचा प्लॅन नाही ना करत आहेत, किंवा स्वतःला संपवायचा नाही ना विचार करत आहेत, एवढं नक्की बघायला पाहिजे. पण अदरवाईज शांत होत जाणं, बोलायची गरज कमी होणं, हे मॅच्युरिटीचं लक्षण असू शकतं. पण हे दुसऱ्या बाजूने असं होऊ शकतं का की पहिल्यांदा माझ्याकडे पूर्वी सगळे सेंटर ऑफ अट्रॅक्शन या घराचा होतो, आणि आता तसं होत नाहीये, तर मी गप्प बसून माझा मूक विरोध दाखवतो. अगदी होऊ शकतं. म्हणजे मला वाटतं ययातीची गोष्ट तेच आहे का, की माझी इच्छाच कमी होत नाही, मला माघारच नाही घ्यायची, मला अजूनही तरुणच, पुढच्या वर्षी तरुणच व्हायचं. तर मग असं होऊ शकतं. मग त्यातनं अपमान होतील, त्यातनं दुःख वाटेल. गंभीर आजार नाही झाला तर तुम्ही शिकाल की थोड्या दिवसांनी की हे दरवेळी काही ते माझा अपमान करण्यासाठी असं करतायत, मला सामावून घेत नाही, तसं नाहीये. पण हा विषय नाहीये तुझ्या अखत्यारीतला. सेंटर लिस्ट आहे, स्टेट लिस्ट आहे, कंकरंट लिस्ट आहे, आपल्या लिस्टवर नाहीये हा विषय. त्यांचं ते करतायत. ही संधी मिळाली आहे मला, मग मी त्या मोकळ्या वेळात काय विचार करू, हे माझं स्वातंत्र्य आहे, ती माझी जबाबदारी आहे. असं मी बघीन त्याच्याकडे. एरिक्सननी सांगितल्याप्रमाणे मला खुटखुटीत म्हातारा व्हायचंय का कटकटी म्हातारा व्हायचंय, ह्या शेवटच्या त्याच्या लाईफ सायकलच्या स्टेजेस त्यांनी सांगितल्या. स्टेज स्पेसिफिक टास्क आहेत,
त्यातलं इंटिग्रिटी व्हर्सेस डिस्पेअर ओके. हे शेवटचं स्टेज आहे आणि त्याचं टास्क आहे. हे जग चांगलं आहे, हे आयुष्य चांगलं आहे असा मी संदेश देणारे पुढच्या पिढीला का हे सगळं किती वाईट आहे, कसं कोणाच्यात काही अर्थ नाही, आता हल्ली काही खऱ्याची दुनिया नाही असं मी सांगत मरणार आहे. हे विचार करायची संधी आहे. त्यामुळे चांगलं बघूया त्याच्याकडे. अगदी. आता आपण बऱ्याच वेळा मानसिक ह्याच्याविषयी बोललो, तर शारीरिक हालचाल किंवा व्यायाम हा ज्या वयाला जितक्या टप्प्यावरती झेपेल हा करणं गरजेचं आहे, आणि त्याचा खरंच काय फायदा होतो? अतिशय आवश्यक आहे. मी स्वतःविषयी फार बोलणं अपेक्षित नाहीये, पण माझं व्हाल बदलायला लागली त्याला 2-2.5 वर्ष झाली. हृदयाचा त्याच्या एरोटिक व्हाल. त्याच्यानंतर तेव्हा लक्षात आलं की तो बिघडलाय. आधी काय फार सिम्पटमॅटिक काही नव्हता. तर त्याच्यानंतर मी सिरियसली व्यायामाला, रेग्युलर व्यायामाला सुरुवात केली. कारण आधी मी असं पाप्याचं पितरच म्हणायचे, त्यामुळे काही व्यायामाकडे मी फार लक्ष दिलं नाही. पीटीला नाव पास व्हायचो कसा तरी. पण त्याच्यानंतर मी रेग्युलर व्यायामाला सुरुवात केली आणि मला स्वतःला खूप फायदा जाणवतो. व्यायामाने डिप्रेशन दूर राहतं, व्यायामाने चिंताही थोडी कमी होते आणि नक्की फायदा होतो. किती करायचा, कसा करायचा, तुमच्या डॉक्टरांना चित्रात ठेवा. नुसत्या ट्रेनर, मी ट्रेनरच्या विरुद्ध नाही, जिमच्या विरुद्ध नाही, पण नुसतं तसं करू नका. तुमच्या डॉक्टरांचा कंकरन्स असू द्या. ज्याच्या हाताखाली आपण गेलो तरी चालेल, असं जे मगाशी आपण म्हणलो, त्या डॉक्टरला माहिती पाहिजे तुम्ही काय करता. आणि आपण जेव्हा ते बोललो होतो की एक्सरसाइज, स्ट्रेस आणि व्हल्नरेबिलिटी, हो हो हो, त्याचं कसं गणित? हो हो हो. त्या जेनिन सेगर्ट नावाच्या एक विद्वान बाई आहेत, अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी हार्डीनेसवर काम केलं. हार्डीनेस की कणखर कसे राहावे. मला वाटतं की सेल्फ परसिव्ड हेल्थ स्टेटस या विषयावर आपण फार काम केलेलं नाही आहे. मला स्वतःला माझी तब्येत कशी वाटते, खणखणीत वाटते, मध्यम वाटते का जरा नाजूकच वाटते, का मी दुखणं आहे, मला डेलिकेट हेल्थ वेगळी आणि इलनेस वेगळा, मग तो माइल्ड असेल, क्रॉनिक असेल, व्हॉटएव्हर. हे स्वतःशी ताडलं पाहिजे आणि त्याच्याशी मेडिकल प्रोफेशनल डायग्नोसिसचं हे ठेवलं पाहिजे, सांधा ठेवला पाहिजे. तर आपल्याला आपण सांगू शकतो की मी काय केलं पाहिजे, म्हणजे कुठल्या ह्याच्यामध्ये, कुठल्या अवस्थेमध्ये किती प्रयत्न केला पाहिजे. आणि तो ट्रायंगल कसा आहे तो एक्सरसाइज स्ट्रेसचा? तो असा आहे की प्रत्येकामध्ये काहीतरी व्हल्नरेबिलिटी आहेच. स्ट्रेस हा युनिव्हर्सल आहे, त्यामुळे स्ट्रेस आणि व्हल्नरेबिलिटी एकत्र आले तर तुम्हाला आजार होण्याची शक्यता ही 70% पेक्षा जास्त राहते. पण जर तुम्ही रेग्युलर व्यायाम करीत असलात तर ती शक्यता 10% येते. इतकं मला आठवतं, त्याप्रमाणे जेनिन सेगर्ट बाईंचं संशोधन आहे की व्यायामाचा निश्चित रोल आहे. आणि दुसऱ्या बाजूला असे की आता खाण्याची पथ्य भरपूर असतात, पण उलट आता वय वाढते तसं सारखं गोड आणि चमचमीत सारखं खायची इच्छा फार होती सारखी. फारच गमतीशीर आहे हा प्रश्न. मी विपश्यनेला गेलो होतो आणि गुरुजींना भेटलो. त्यावेळी गुरुजी होते, स्वतः घ्यायचे. मी त्यांना जाऊन सांगितलं, अहो मला असं आता गेले 10 वर्ष झाली मला गहू आणि दूधच खाता येत नाही. मग ते म्हणले नको खाऊ. म्हणलं नाही, पण मग मला खूप वाईट वाटतं, कधी कधी माझं हे संयम जातो आणि मी खातो. आणि मग काय होतं, नाही मग सगळीकडे साईड इफेक्ट होतात आणि मग रडू येतं मला. ते म्हणले रोने से बचिये. तुम्हाला जेवढा मोडून बघायचा आहे नियम तेवढा मोडून बघा, रडू नका. पण होतो त्रास, हे कळलं तर मग पुढच्या वेळेला नाही करणार तुम्ही. असं आपल्याला जेवढं झेपतंय तेवढं नक्की केलं पाहिजे. आनंद घ्यावासा वाटणं हे नैसर्गिक आहे, त्यामुळे जेवढं पचतं तेवढं नक्की खावं. पण असं काही होतं का की वाढत्या वयाबरोबर किंवा मरणाच्या भीतीमुळे किंवा आयुष्याच्या सुरक्षिततेमुळे
अशा गोष्टी करण्याची इच्छा जास्त वाढते का माणसाची, अशा की ज्याच्यावर बंधन आहे ती गोष्ट मुद्दाम करावी? गहन प्रश्न आहे. हा असू शकतं हे हा की जेवढं भीती जास्त वाटते तेवढं तो माणूस ते जास्त उपभोगून संपवायला बघतो. तुमचं दरवेळेला नुसत्या वागण्याकडे लक्ष देऊन नाही चालणार आहे, त्याच्या मागची भावना आणि विचार काय आहे ह्याचं सगळं पाहायला पाहिजे. बॉडी, माइंड आणि आजूबाजूचं वातावरण चौकटीत बघितल्याशिवाय तुम्हाला माणूस कळत नाही. तो स्वतःला काय समजतो, आयडेंटिटी काय आहे त्याची, त्यातले महत्त्वाचे फीचर्स कोणते, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, त्याला स्वतःला काय वाटतं, त्याला काय झालंय, कशानं झालंय, कशानं बरं होईल, एक्सप्लेनेटरी मॉडेल झालं. ह्या सगळ्यात त्याला मदत करणारी माणसं कोण, त्याच्या आड येणारी माणसं कोण, असं त्याला वाटतं. हे तिसरं झालं. आणि चौथं म्हणजे आजूबाजूची सिस्टीम मला किती परवानगी देते, तर चौकट कशी आहे, त्याच्यात किती अडचणी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत. हे चारही डोमेन जर सांभाळले तर माणसाला स्वतःच्या तब्येतीविषयी काय वाटतं हे एका अंगाने, आणि दुसऱ्या अंगाने प्रोफेशनल डॉक्टरांना काय वाटतं. मग किवळकर सर काय म्हणले, हिरेमठ सर काय म्हणले, मुतालिक सर काय म्हणले, या सगळ्याचा विचार करू आपण आणि मग ठरवूया की ह्या दोन्हीचं समतोल किती साधतो, त्याप्रमाणे मला काय शक्य आहे माझ्या आयुष्यात आणि काय शक्य नाहीये. मग तिची कविता आहे की त्याचा मला ते विजडम येऊ दे की मला काय शक्य आणि काय शक्य नाहीये, तिथपर्यंत आपण पोहोचू. हे असं दिसायला एक पायरी दिसते फक्त, पण ती तिथपर्यंत पोहोचेपर्यंत वाटेत 100 सबस्टेप्स आहेत. जेव्हा आता तुम्ही सगळी तयारी करायला लागला तेव्हा लक्षात आलं की अरे ह्याला इतकं ग्रामर आहे की ह्याला पंक्च्युएशन पण आहे, प्रिन्सिपल क्लॉज आहे, सबऑर्डिनेट क्लॉज आहे, आणि कोण ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, पॅसिव्ह व्हॉइस आहे. सगळी तयारी इतकी मोठी आहे कुठल्याही प्रक्रियेची की आपल्याला त्यातलं काहीच सगळं येत नसतं. खरं म्हणजे हे समजून घ्यायला जेवढं लवकर जमेल तेवढं चांगलं. सगळीकडे तसा दृष्टिकोन ठेवला तर मग फार दुःख होत नाही, अपमानच होत नाही तुमचा. तर आता आपण ज्या पुढच्या मुद्द्याकडे वळणार, आजकालच्या विषय बरेच चर्चेत असतो सारखा की अस्तू सारखा सिनेमा आला, त्यानंतर बऱ्याच लोकांमध्ये हा अवेअरनेस आला की डिमेन्शिया, की आपण नेहमीच्या लोकांच्या भाषेत अल्झायमर हा शब्द खूप आजकाल यायला लागलाय. तर मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी एक तर काय करावं, आणि पुढचा प्रश्न मी नंतर विचारतो, त्यातला उपप्रश्न, किंवा डिमेन्शियाची लक्षणं म्हणता येईल समजा. मला वाटतं की डिमेन्शियाचे खूप प्रकार आहेत, त्या सगळ्यातला मी तज्ज्ञ नाही. न्यूरोलॉजिस्टचं मत घेणं फारच मॅन्डेटरी आहे. हार्डवेअरही बघायला पाहिजे आणि सॉफ्टवेअरही बघायला पाहिजे, असं हे दुखणं आहे. किंवा प्रत्येक मेंदूचा आजार हा ट्रीटेबल आहे असं नाही. त्यामुळे नम्रता आणि बघायला पाहिजे, लक्ष ठेवायला पाहिजे. म्हणजे खूप प्रकार आहेत डिमेन्शियाचे, त्यामुळे लक्ष ठेवा. आपल्या सगळ्यांना नॉर्मल एजिंग वेगळं, एज रिलेटेड कॉग्निटिव्ह डिक्लाइन ARCD ते वेगळं. त्या दिवशी आपण बोलताना स्युडो डिमेन्शिया आणि डिमेन्शिया असे दोन शब्द वापरले होते. स्युडो डिमेन्शियामध्ये डिप्रेशन जास्त प्रामुख्याने असतं. बरं. आणि त्या माणसाला वाटतं की आता मला डिमेन्शिया झाला. बरं. त्याला काही विचारलं तर तो चटकन नाही म्हणतो, मला येत नाही, मला आठवत नाही, लगेच म्हणतो. व्हेरएज जेव्हा ऍक्च्युअल न्यूरोनल सेल लॉस झालेला आहे वरती, तेव्हा त्या माणसाला तो आधी प्रयत्न करतो आठवायचा. आणि मग नाही म्हणायला सुद्धा त्याला कष्ट पडतात आणि तो स्वतःचा डेफिसिट झाकण्याचा प्रयत्न करतो. अशा रीतीने तुम्ही अंदाज घेऊ शकता की हा स्युडो डिमेन्शिया नसून डिमेन्शिया आहे. आणि स्युडो डिमेन्शिया खोटं आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने त्याला डिमेन्शिया नाही आहे. तर भीतीने असेल किंवा इतर आयुष्यातल्या कारणांमुळे असेल, डिप्रेशनमुळे असेल, तो येत नाही म्हणतो किंवा त्याचा परफॉर्मन्स खाली जातो. आणि जो आधी प्रश्नाचा भाग होता की मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय करावं, हे खूप जण करतात मन लावून. आणि मला वाटतं की हे माझ्यापेक्षा खूप लोकांना जास्त माहिती असेल की कोडी सोडवणे, कविता म्हणणे, गाणी म्हणणे, संगीताचा उपयोग करणे. कारण तुम्ही ते रिदम मध्ये टाकलं तर तुम्ही विसरत नाही. स्टॅमरिंगचं सुद्धा आहे बघा, की तुम्ही जर ते ट्यून बरोबर लावलं तर तुमचं स्टॅमरिंग जातं.
म्हणून आतल्यात मेट्रोनोम चालू ठेवा हा. आणि असे पण युक्ती आपण सांगू शकतो. अच्छा. खूप क्रिएटिव्ह उपायांनी उपाय करता येतात. बरं. आणि तसे नक्की करावेत. अच्छा. तुम्ही शारीरिक व्यायामाने सुद्धा डिमेन्शियाला फायदा होतो. ओके. कारण सिक्वेन्सिंग आणि ह्या सगळ्या गोष्टीचे खूप कॉम्प्लिकेटेड न्यूरोलॉजिकल टास्क आहेत. अच्छा. जसं शब्द पुरे करा, एकाच अक्षरांनी सुरू होणाऱ्या शब्दांची यादी करा, मग प्राणी करा, पक्षी, खूप खेळ खेळता येतात. असे कॉम्प्युटर गेम्स पण आहेत हल्ली की ज्यानी हे ब्रेन एक्सरसाइज म्हणता येईल त्याला. न्यूट्रिशन, स्लीप आणि एक्सरसाइज. मगच्या विषयाचा थोडा पुढचा भाग आता की मरणाची सारखी भीती वाटते, तर त्या बाबतीतच आहे की जोडीदाराचा आपला मृत्यू होऊ शकतो या संकल्पनेने बऱ्याचदा डाऊन वाटतं. म्हणजे आपण बोलताना ॲम्बिव्हॅलंट अटॅचमेंट असं तुम्ही तेव्हा सांगितलं होतं, तर त्याविषयी. नाही, ॲम्बिव्हॅलंट अटॅचमेंट अशा अर्थाने नाही. मी म्हटलं की ग्रीफ कसं असतं. ओके. समजा जोडीदार गेला आणि तुमचं जोडीदाराचं नातं खूप पॉझिटिव्ह होतं एकमेकांचं, तर तो गेल्यानंतर कमी त्रास होतो. समजा तुमचं नातं खूप निगेटिव्ह होतं, हॉस्टिलिटीज होती, शत्रुत्वच होतं, तर पार्टनर गेल्यावर तुम्हाला रिलॅक्स वाटू शकतं. आता मी बघतो अशी एक पेशंट जिला 30-40 वर्ष वरचेवर दुखणी यायची जायची. आता नवरा गेल्यानंतर ती रिलॅक्सच झाली एकदम. तो छळायचाच खूप. ते वेगळं. आणि ह्या उलट जर तुमचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही भावना जोडीदारामध्ये गुंतलेल्या असतील तर तुम्हाला जास्त त्रास होतो. अच्छा. त्यामुळे मोकळा संवाद परत करत राहणं, पार्टनरशी झाला तर उत्तम, नाहीतर स्वतःशी, इतरांशी मोकळा संवाद ठेवणं आणि आपलं स्वतःची भावना कशी आहे हे बघणं, हे त्यातल्या त्यात प्रोटेक्टिव्ह ठरू शकेल. पण जोडीदारच आधी जाईल असं धरून चालून, जोडीदार आधी गेला तर असं मनात आलं तर मी आधी गेलो तर असा विचार करावा. आणि आता ह्याच्या शेवटाकडे त्याने एक असा विषय आहे की घरामध्ये बरेचदा 3 पिढ्या एकत्र असतात, तर ते मधल्या पिढीचा एक जणांचा प्रश्न म्हणजे साधारण माझ्या वयाच्या आसपास असू शकेल की मधली पिढी नेहमी भरडली जाते, मधल्या पिढीचं सँडविच नेहमी होतं, तर ह्याचा कसा सुवर्ण मध्य साधता येऊ शकतो? याचा सुवर्ण मध्य हा अवघड प्रश्न आहे. तुमचे सगळेच प्रश्न अवघड आहेत, कारण मानसिक आरोग्य हीच अवघड वस्तू आहे. पण असं म्हणता येईल की ज्या त्या माणसाला व्हिक्टिम कार्ड प्ले करायला किती आवडतं हे बघावं. म्हणजे वरच्या पिढीने पण असं समजून चाललं की हे असं होणारच आहे, माझ्याकडे कमी लक्ष दिलं जाणारच आहे. आपल्या सुरुवातीचं प्रश्नोत्तर आठवा. तर मी अपेक्षा करू नये की माझ्याकडे लक्ष द्यावं, सारखं माझ्याच याला ऍडजस्ट करावं. असं धाकट्या पिढीने पण करावं की मला हे आहे, हे आत्ता त्रास होतोय, पण नंतर मला 10 वर्षांनी वाटणार आहे की आमच्या घरात दोघंही होते, आई वडील आणि आजी आजोबा, हे फार भारी गोष्ट होती. तर त्यामुळे आत्ता मला थोडं इन्व्हेस्ट करणं आवश्यक आहे, टाइम वाईज, एफर्ट वाईज. तर हे धाकट्या पिढीने पण केलं. आणि मधल्या पिढीने पण म्हटलं की हा मला थोडं मिडल मॅनेजमेंटचं काम करावं लागतंय, मी दोघांकडनंही लाथाव, पण ते ठीक आहे ना, त्यांनी माझी रेझिलियन्स वाढतो, माझा हार्डीनेस वाढतो. तर असं होणार नाही की बघा ना मला दोघंही छळतायत, ह्यानी तुम्ही दोघांनाही सिग्नल देताय की मी आगतिक आहे आणि माझं ना वरच्या पिढीशी काही चालतंय त्यांच्या पुढे किंवा धाकट्या पिढी पुढे माझं काही चालत आहे असं तुम्ही नाहीच तुम्हाला वाटत आहे की माझं दोघांपुढे काही चालत नाही, असा हेल्पलेसनेसचा सिग्नल तुम्ही दिलेला नाही चांगला. तुम्ही हे माझं चॉईस आहे म्हणून घ्यावं असं मला वाटतं. आणि स्पष्ट बोलून गोष्टी क्लिअर करणं जास्त चांगलं का अशा वेळेला त्या त्या ठिकाणी? किंवा आजूबाजूच्यांचे स्वभाव किती, तुम्हाला अपेक्षा काय आहे, इथे हिशोब पण आहे. सगळ्या ठिकाणी स्पष्ट बोलणं चांगलंही नाही, नुकसानही होतं. हे त्या सिच्युएशन म्हणून हे कस्टमाइज करणं, इंडिव्हिज्युअलाइज करणं. आणि परत तिकडेच येतो मी फिरून कॉम्प्रिहेन्सिव्ह केस फॉर्म्युलेशन महत्वाचं. प्रोफेशनल डायग्नोसिस काय आहे आणि मला स्वतःला मी कसा दिसतो, आयडेंटिटी, एक्सप्लेनेटरी मॉडेल, की रिलेशनशिप्स आणि मोठी चौकट, राजकीय आणि आर्थिक आणि सामाजिक. किंवा मधल्या पिढीचा हा जो एक रोल असतो की मी संदेशवाहकाचं काम दोन्हीकडनं करतो, त्यातून ते माणूस ते बाजूला झाली तर
आणि तुम्हीच एकमेकांशी बोलून क्लिअर करा गोष्टी, असं करता आलं तर. हे पण कडवटपणात करू नये. मी विपश्यनेला गेलो होतो तेव्हाचा अनुभव मला परत आठवतो. ते पहिल्याच दिवशी सांगतात, तुम्ही जीवनाला कंटाळून इथे येऊ नका. ओके. तुम्ही इथे पॉझिटिव्ह पराक्रम करायला आलायत. श्वासावर लक्ष ठेवा. ग्रेसफुल एजिंग असं आपण बोलताना हा शब्द मला फार आवडला होता. तर त्याच्याविषयी आम्हाला सांगा. प्रयत्न करावा नेहमीच. म्हणजे जसं की मी मनात आलेलं सगळं बोलीन, सगळ्यांशी बोलीन असं नाही, कोणाशी काय बोलीन हे ठरवीन, पण बोलीन. किंवा माझ्या क्षमता कमी होत आहेत तर मी ते लपवायचा प्रयत्न नाही करणार. मला कळेल की समोरची माणसं त्याला कोण कसे रिस्पॉन्स देतात. माझी परीक्षा संपली, त्यांची सुरू होते की होय हा म्हातारा झाला, याला उठवत नाही, याला चालता येत नाही, याला दिसत नाही, त्याला आठवत नाही, तर तुम्ही त्याला किती कसे वागतात याच्याशी, हा तुमच्यावरच्या संस्कारांचा मग प्रश्न होतो. अशा रीतीने तुम्ही तुमच्या बाजूनी मोकळे राहता. मी जायला तयार आहे, असं मी सोडायला तयार आहे, मी जायला तयार आहे, हे जर तुम्हाला जमलं. आणि आता आपण शेवटचाच हा प्रश्न आहे की एक वाक्य आपल्याशी बोलताना त्या दिवशी मला आवडलं होतं की इतरांकडून शिकण्या इतका नम्रपणा आपल्यामध्ये यायला हवा, हा बदल घडावा, अशी आपण प्रार्थना करू सगळेच जण. पेशंट खूप शिकवतात आपल्याला. माझी मुलगी बरं नव्हतं तिला, तेव्हा मी ऑब्व्हियसली डिस्टर्ब होतो. ती लहान होती 6 महिन्याची, आणि माझा पेडियाट्रिशियन मित्र तिला अँटीबायोटिक द्यायला नको म्हणत होता. आणि मला वाटत होतं आमच्या घरात लगेच डिटिरियोरेट होते हेल्थ, आणि अँटीबायोटिक घेतलेलं चांगलं असतं, लगेच गुण येतो. तर मी डिस्टर्ब होतो, पीडित बसलेलो. तर माझ्याकडे मध्यमवयीन महिला आल्या पेशंट. त्या म्हणाल्या, काय डॉक्टर आज तुमचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय. मी म्हटलं खोटं नको सांगूया. मी म्हटलं हो बिनसलंय माझं. त्या म्हटलं काय झालंय. म्हटलं हो लेकीला बरं नाही आणि माझं लक्ष जरा. मग त्या म्हटलं माझं काही अर्जंट आहे का. मग मला कळे ना पेशंट असं का विचारतीये. म्हटलं म्हणजे नाही, म्हणजे माझं जर काही अर्जंट नसेल, माझी तब्येत तुम्हाला माहिती, तर मी आज परत जाते, मी पुढच्या आठवड्यात येते. म्हणजे तुम्ही लवकर तुमच्या मुलीपाशी जाल. त्यावेळी माझ्याकडे एकच पेशंट आहे रोज. मी म्हटलं खुश झालो. मी म्हटलं हो नाही अर्जंट काही, तुम्ही सावकाश पुढच्या आठवड्यात या. बरं म्हणल्या. दारापर्यंत गेलेल्या परत आल्या आणि म्हणल्या, आणि डॉक्टर वाईट नका वाटून घेऊ, मोठ्या बहिणीसारखं सांगते, पहिल्या बाळाच्या वेळी असंच असतं, काही घाबरू नका, सगळं ठीक होईल. त्या मातेनी माझं डायग्नोसिस केलं, मला ट्रीटमेंट दिली, फी घेतली नाही, आणि मोठेपणाने केलं. किती एवढा एक धडा पुरे आहे. आता ह्या सर्वाच्या शेवटात एक टेक अवे मेसेज म्हणून काय सांगता येईल. आतापर्यंत आलो म्हणून मस्त वाटलं पाहिजे. असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. थोडंफार दुखणार खुपणार आहे. उपाधी चुकल्या नाही त्या जीवासया. पण पुढचं मी नेहमी पुढे मला काय करायचं हे करत राहूया शेवटपर्यंत. हा मला नक्की सिग्नल महत्वाचा वाटतो. मेसेज काही असू दे, ते मी कचरा काढत असू दे, मी लिहित असू दे, मी विचार करत असू दे, मला आवडतं ते मी काहीतरी रोज केलं पाहिजे. माझे 90 वर्षाचे एक नातेवाईक होते. त्यांना व्हॉमिटिंग झालं आणि ते थोडं कॉफी ग्राउंड दिसलं म्हणून मी त्यांना हॉस्पिटलमध्ये त्यांच्याबरोबर होतो, इमर्जन्सी ट्रॉली. तर त्यांना मी म्हटलं, काका आता जरा कॉफी वगैरे कमी करूया. सासरेच होते माझे. ते हसले, त्या अवस्थेत हसले. मला म्हणले, वासुदेव मी आता 90 वर्षाचा आहे, मजा तर यायला पाहिजे थोडी. म्हटलं किती पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे. आणि परत त्याच्यानंतर रडायचं नाही. ते गोयंका गुरुजींनी सांगितलेलं, झालं तर खा, मग रडू नको. किती त्यांनी अंमलात आणून दाखवलं बघा. बरोबर. तर ह्याच्या नोटवरती आपण थांबूया. आणि ह्याच्यावरती खूप आमच्या प्रेक्षकांचे 100% ह्याच्यावर भरपूर अभिप्राय येतील, बरेच प्रश्न येतील. तर त्यानुसार परत आम्ही तुम्हाला एकदा त्रास द्यायला येऊया. माझ्या चुका दुरुस्त करायला आपण एक वेगळं सेशन ठेवूया. थँक्यू. कॉरिजेंडम. तर आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आणि आजच्या एपिसोडमधनं खरंच छान गप्पांच्या मधून आपण ह्या एका अशा
अवघड किंवा न बोलल्या जाणाऱ्या विषयावरती चर्चा केली असं मला बऱ्यापैकी वाटतंय. आणि ह्यातून काही जे तुमचे प्रश्न असतील ते आम्हाला कळवा, त्यावर आम्ही उत्तरं देण्याचा नक्कीच नेहमीप्रमाणे प्रयत्न करू. आणि आज आपण सरांशी गप्पा मारल्या, सर आपल्या स्टुडिओमध्ये वेळ काढून आले आणि इतक्या छान मोकळ्या पद्धतीने गप्पा झाल्या, तर आमच्या जगण्यातील काही तर्फे तुमचा मनपूर्वक आभार. थँक्यू सर.